दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त चित्रपटजनक महर्षी दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा पुणे येथे संपन्न झाला। या सोहळ्यात नाशिकच्या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते महेंद्र संपत साळवे आणि रतन खडताळे यांना सिने अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला। त्यानंतर दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता नाशिक रोड येथील बुद्ध विहार येथे दोन्ही सन्मानितांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला। 19 फेब्रुवारी रोजी वाढदिवस असलेले भारत प्रकाश निकम यांचा देखील यावेळी विशेष सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात बुद्धवंदना, बुद्धपूजा व पंचशील पठणानं झाली। मान्यवरांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं। सूत्रसंचालन प्रवीण पगारे यांनी केलंय। या प्रसंगी आंबेडकरी चळवळीतील नेते, कार्यकर्ते, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी, महिला मंडळ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व मान्यवरांनी पुरस्कारार्थी महेंद्र साळवे, रतन खडताळे तसेच भरत निकम यांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा गौरव केलाय। वृत्तसंकलन प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो पुरस्कार भेटलेला आहे तो खरं त्यांची कामाची पावती आहे आणि त्यांच्याबद्दल मी काय जास्त बोलायचं, माझ्या भावाबद्दल किंवा साळेबद्दल तुम्ही बोलायला पाहिजे, कारण मी तर वावाच आहे, पण माझ्यासमोर जर माझ्या भावाची वावा, साळेसाहेबांची वावा तर मला ती जास्त मला आनंद आहे। त्यामुळं मी या ठिकाणी हे 2 शब्द मी बोलल आणि हा पुरस्कार ह्या दोघांना भेटला त्याच्याबद्दल त्यांचं मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने व ZW ग्रुपच्या वतीने, मेहनत व झलीबाबा व आमच्या चेअरमॅनच्या वतीने त्यांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। आणि आमचे मेमणे भारत भाऊ यांचाही वाढदिवस आम्हाला या ठिकाणी साजरा करायचा होता, पण काही गोष्टींनी तो साजरा केला गेला नाही। त्यामुळं ह्या कार्यक्रम म्हणजे हा सुंदर कार्यक्रम आहे, बघा हा फार सुंदर कार्यक्रम आहे आणि हा सुंदर कार्यक्रम या सुंदर मध्ये होऊ राहिला ही कमी छोटी गोष्ट नाही, हे परत जायला होते। मी पहिलं मी सांगितलं ज्याचं नशीब उचललेलं आहे मी बघत आलो होतो त्यांचा खेळ, त्याचं म्हणजे कौतुक केलं तेवढं कमीच आहे। आणि खडताळे परिवाराबद्दल बोलायचं झालं तर किशोर भाऊ असतील, त्याच्यानंतर रतन भाऊ असतील, त्याच्यानंतर त्यांचे भाऊ असतील, त्यांनी सदैव समाजाबरोबर सर्व आपले कामं वगैरे सर्व संगत ठेवून समाजाला काहीतरी देणं लागतं, समाजाची त्यांची नाळ जोडलेली व त्या समाजाच्या प्रती मला वाटतं दादासाहेब पुरस्कार त्यांना भेटलाय। पण आपण सुद्धा समाजाच्या वतीने त्यांना असा एक सन्मान त्यांचा केला पाहिजे का ज्यांनी आपल्या समाजासाठी काम केलेले। मी माझ्या भाजप परिवाराच्या वतीने जसं बांबुळा मित्रमंडळाच्या वतीने तसं शिवसेना पक्षाच्या वतीने त्याच पद्धतीने जे आपले दादा भुसे साहेब एका फोनवर इथं उपयोगी झाले आहे, म्हणजे सगळ्यांचे नाव घेणे शक्य नाही, काम वेळ खूप झाले। मी सगळ्यांचे आभार मानतो। मित्रांनो, ह्या 4-5 महिन्यामध्ये जो कार्यक्रमाचा खंड झाला काही कारणास्तव झाला, परंतु पुन्हा एकदा 19 तारखेला माझ्या कानावर बातमी आली का महेंद्रजी भगुळकर आणि रतन भाऊ खडताळे यांना समाजाचा पुरस्कार मिळाला आहे। हा फाळके पुरस्कार मिळाला आहे आणि मला आनंद वाटला का ह्या जाऊन व्यक्तीला एका क्रीडा क्षेत्रामध्ये, एक सामाजिक क्षेत्रामध्ये हा पुरस्कार मिळाला। याच्यामध्ये आपण 11 कार्यक्रम केले, प्रत्येकाचं स्वागत केलं, सत्कार केला आणि मग त्या भावनेने आम्ही एकत्र आलो। बाळासाहेब जाधव असतील, आमचे मार्गदर्शक चंद्रकांत भालेराव सर, प्रमोदजी बाबूराव सर, सगळे भाजपचे असत, आम्ही आमचे साहेब असं आम्ही सर्व एकत्र आलो आणि ह्या दोघांचा सत्कार करायचा असं आम्ही ठरवलं। परंतु 19 जानेवारीला 5:45 वाजता मला एक स्टेटस बघितला आणि मला लक्षात आलं अरे ज्या माझ्या पगारी परिवाराच्या वतीने मी माझ्या बांधवांना लाख शुभेच्छा देते आणि आणखी त्यांची सेवा, त्यांच्या समाजसेवा घडून ही आणखी मी डबल शुभेच्छा देते। मार्गदर्शक या चळवळीमध्ये असेल, आंबेडकर चळवळीमध्ये सरकारी नोकरी
राजकीय लोकांसोबत पक्षाचे राष्ट्रीय नेते केंद्रीय सामाजिक मंत्री आठवले साहेब यांच्या वतीनं व माझ्या बाबू परिवाराच्या वतीनं व नाशिक शहरातील प्रत्येक रिपब्लिकन पक्ष कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्या हार्दिक अभिनंदन करतो. तसेच कामगार नेते जरी ते प्रेसला कामाला होते पण कोणाला क्रिकेटच्या टुर्नामेंटला जर अंपर पाहिजेला असेल तर आमच्याकडे कोणी विचारणा केली की आम्हाला अंपर पाहिजेला असेल तर त्या अंपर म्हणजे क्रिकेटचा अंपर म्हणजे त्याला तो ज्ञान लागतं. त्याचं ज्ञान मला राहते. क्रिकेट आम्ही खेळलो पण जास्तीत जास्त त्याचं लेग बीट बाय वगैरे हे जे काही प्रकार आहे ते सांगायचं काम. मग तुम्हाला चांगला रेफरी पाहिजेला असेल तर एक काम करा, ब्लॅक गेटला जा नाही तर ग्रीन गेटला जा. रतन खडतळे नावाची जी त्यांनी आज सत्ता सोहळा आयोजित त्यांचे गावाला त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व सार्वजनिक नेते संयोजक आमचे बंधू बालाजी निकम बाबासाहेब आदमपुरी आणि सर्व पदाधिकारी सर्व पाहिले साहेब जीवनदार साहेब कसं आहे माहिती आहे आम्ही आमच्या मुलाखत दिली असते सगळे जर समाजकार्य करायला थोडं वेगळं लागलं की थोडा वेगळं पाहिजे निवडणं ते म्हणतो काही बाकीच्या भाऊ आहे थोडं भाऊ आहे पण तरी माझ्या छोटा काही नाही सगळे समाजकार्यात वेळ देतो. माझा शिक्षण त्याशिवाय पोलीसमध्ये 35 वर्ष मी तिकडे शिडे खेळलेलं नाशिक डिस्ट्रिक्टला तिकडे पोलीसला पण नाशिक वर्ष आणि रशिया गेला जाऊन आलो. तसेच माझे या नाशिक जिल्ह्यामध्ये 5 वर्ष मी सभासद म्हणून आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये काम प्रत्येक वेळेस मला त्यावेळेस तिकीट झालं सामान्य जगात त्याच्यासाठी आपण जमलो आहोत. दादासाहेब फाळके पुरस्कार 2026 त्यांना मिळाला आहे. काही कामगार नेते खडतळे दुसरे त्यांचं सांगले व ज्यांचा आज वाढदिवस मागे होता 19 तारखेला व त्यांनी त्यांना जे उपस्थित राहणार नाही ते आमचे मित्र बालाजी निकम मी नाही तो पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. मी कमिशनर पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्ह्याच्या वतीने माझ्या पगारी कुटुंबियांच्या वतीने सामाजिक व अधिकार मंत्रालय केंद्रीय मंत्री रामदास आठवले सर्वांच्या वतीने सर्व लीडर कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो. व इथे आमचे मित्र बालाजी निकम यांचा वाढ काहीतरी काम करतात तर त्या कामाचं प्रतीक म्हणून माझा तुम्ही गौरव केला. काय होतं काम करतात तर आता माझ्या तुम्ही सांगितलं की ज्या अडचणी येतात त्या अडचणी मात करायच्या. माझ्या हातात कापड आहे बाई बारी ज्या परिवारात रुची नाही त्या परिवारात रुची ज्या परिवारात आईवडील आले अशा मुलींना पेन्शन मिळून दिल्या हे काम छोट्या मुलींना पेन्शन दिली काम करत असतं काम करावं. तसं महेंद्र समितीला अध्यक्ष सगळं काम महेंद्र करायचं नाशिक जयंती अध्यक्ष होतो. कोकणीकर साहेबांच्या प्रोग्रामला पैसेच बघून घ्या मला वेगळी होती सामान्य तात्पर्य कोकणीकर साहेब एक्सपायर झालेले त्या प्रोग्रामला कोणी हलत आहे सांगितलं तात्पर्य समाज काम करताना
पण म्हणजे नाही मग ते लग्न कार्य असो सामाजिक कार्य कोणत्या सामाजिक कार्यक्रमामध्ये महेंद्र ठाकरे कोणत्या कामाला असताना सुद्धा त्याची जबाबदारी असताना त्याचप्रमाणे प्रेस कामगार आणि क्रीडा क्षेत्रात काम केलेले असे आमचे रतनभाऊ खरताळे यांना हा पुरस्कार भेटला म्हणजे हा काही साधा सोपा पुरस्कार नाही. त्याच्यात त्यांचं पण तेवढी खस्ता रास्ता त्यांनी काढलेली आहे. आंबेडकर चळवळी स्वतःची सर्वी धरून की त्यांनी आंबेडकर चळवळीत मोठ्या हिरागिरी भाग घेतलेला आहे. त्याचा हे फळ त्यांना भेटलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे असे पुरस्कार जे जे आंबेडकर चळवळीमध्ये जे तळमळीने काम करत आलेले त्यांना मिळावा अशी माझी इच्छा आहे. आमच्या सत्कार सोहळ्याला जे कार्यक्रमाचे अध्यक्ष लाभले ते चंद्रकांत भाई भालेराव आणि या ठिकाणी संयोजकांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झाले. आपल्याही सगळ्यांचं मी समितीच्या वतीने आपले आभार मानतो. आज हा जो दादासाहेब फाळके पुरस्कार हा आम्हाला अचानक या सभागृहामध्ये पुण्याला तो बहाल करण्यात आला. त्या अगोदर त्या लोकांनी गेली 25 ते 30 वर्षाचा लेखाजोखा एकंदरीत पूर्ण महाराष्ट्रातून त्या ठिकाणी जे सरकारमंत्री आले होते त्या लोकांचा 25 ते 30 वर्षाचा लेखाजोखा काढला होता की कोणी कोणत्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. तर ते काम करत असताना त्यांनी त्या ठिकाणी संपूर्ण आम्हाला दाखवलं आणि दाखवल्यानंतर तुम्ही काय काय कामं केली. मी 1985 ला जिल्हा न्यायालयामध्ये कामाला लागलो आणि मुळातच कामाला लागल्यानंतर माझं बालपण हिवाळेवाडी गोरेवाडी या ठिकाणी हिवाळेवाडीतून नंतर जाधववाडी असा आमचा प्रवास झाला. मग लेण्या करायची माझे जो बालपण हे पूर्ण गोरेवाडीत गेले. आता मावशीला सर्व माहिती आहे की आम्ही आंबेडकर भारतीय दलित संघटनेमध्ये त्यावेळेस जर पहिला फोन जर सुनील भाऊ वाघेंनी जर कोणाला केला असेल तो महेंद्र साहेब त्याच्या आम्ही लोक दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे, जर त्यांनी ठरवलं असेल की गणवेंच्या पदाची नोकरी त्या का न्यायाधीशांच्या गाडीवर होती म्हणजे ते न्यायाधीश झाले. सगळ्यात महत्वाची गोष्ट आता न्यायाधीश म्हणजे जज भाई. आणि दुसरी महत्वाची गोष्ट क्रिकेट मधला अंपायर किंवा पंच म्हणजे जज. दोन गोष्टी विषय जरी वेगवेगळे असले आणि क्षेत्र जरी वेगवेगळं असलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की सामाजिक क्षेत्रामध्ये महेंद्रजी भगोरकरांना या ठिकाणी निवडण्यात आले आणि आकाशी त्याचे निकष असतात दोन्ही साहेब. आता तुम्ही जर एखाद्या दारूवाल्याला एखाद्या मटकेवाल्याला एखाद्या जुगारीवाल्याला किंवा आयलंड धंदे किंवा आयलंडिक संबंधाचे कोणी असलेल्या माणसाला कोणी पुरस्कार देईल का? सगळ्यात महत्वाची बाब. त्यामुळे ते पुरस्कार देताना त्याचे काही निकष असतात त्याच्या नियमावली असतात आणि त्या नियमावलीमध्ये दुसरी महत्वाची गोष्ट की तुम्ही चळवळीमध्ये किती काम केलं आणि त्या चळवळीच्या कामाचा वापर त्यामुळे सहजासहजी पुरस्कार मिळत नाही साहेब. सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि आज या चळवळीमध्ये काम करत असताना महेंद्रजी भगोरकर साहेब तर आता मी आमच्या काटाळे साहेबांशी बोलत होतो की आज 10 वर्ष एखाद्या क्रिकेट टीमचं कर्णधारपद भूषवलं म्हणजे कॅप्टन्सी आपण ज्याला म्हणतो काटेरी कुठे साहेब. तसं आमच्या काटेरी कुठे आता सूत्रसंचालक म्हणला की आंबेडकरांनी 1 लाख लोक समोर आणि नाव घ्यायला मला त्यामुळे आता समोरचा माझ्या माननीय असं तुमचं
काय मला कळत पडते, कारण मला मी खुर्चीवर बसवतो, मला जरा कोणतरी बांधून ठेवण्यासारखं झालं, मला ही सवय नाही. त्यामुळं आज जो काही या ठिकाणी कला म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये आमचे साळवे साहेबांना जो काही पुरस्कार मिळाला, आमच्या रणजिंना खडताले साहेबांना क्रीडा क्षेत्रामध्ये दादासाहेब फाळके नावाचा जो काही पुरस्कार मिळाला त्यांना सन्मानित केलं गेलं. तर हाच पुरस्कार किंवा त्याच्या तुम्हाला काही आता नवीन शुभेच्छा मी आपल्या सर्वांच्या वतीने देतो. अनेक पुरस्कार आपल्याला मिळो, आमच्या बहिणीला त्या पुरस्कारासाठी एक नवीन कपड मागवती होती, त्यामुळे ती संधी मिळो. आणि खऱ्या अर्थानं हे पुरस्कार म्हणजे अजून एक गोष्ट आहे की आता हा जो सत्कार आहे, या सत्काराचं मूल्यमापन शब्दात होणार नाही. हे मूल्यमापन या 100-200 रुपयाच्या बुकेमध्ये किंवा 100-300च्या शालमध्ये किंवा 10 रुपयाच्या गुलाबामध्ये नाहीये. याचं मूल्यमापन करायचं या समाजामध्ये खऱ्या अर्थाने ही जी कौतुकाची थाप या समाजाची मिळते ना, ही खऱ्या अर्थाने आपल्याला तुम्ही प्रेरणा नाही. अशा दृष्टिकोनातनं ही थाप कौतुकाची, हा पाठीवर कौतुकाचा हात, हे प्रेम म्हणजे एखाद्या गाडीमध्ये पेट्रोल किंवा डिझेल टाकण्यासारखं आहे. एखाद्या गाडीत आपण जर पेट्रोल तर डिझेल जर टाकलं तर जाधव साहेब तितक्याच वेगाने ती गाडी पळते. त्या दृष्टिकोनातून हा पुरस्कार म्हणजे या समाजाच्या चांगल्या कामासाठी, आज गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी हे तुमच्या गाडीमध्ये टाकलेलं पेट्रोल आहे की जे तुम्हाला अभिनंदनाचा धाव घेऊन दिला जाणार. त्यामुळं मी माझ्या व्यक्तिशा निकम परिवाराच्या वतीनं विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड शहर, त्याचबरोबर या ठिकाणी माझ्या व्यक्तिशा धर्मरत्न मित्र मंडळाच्या वतीनं, त्याचबरोबर दिवंगत प्रांत आदरणीय सुनील भाऊ पेडसरच्या वतीनं आणि आमचे आदरणीय शहर प्रमुख सन्माननीय माझे मित्र आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर रोजाई दीपक दिगळा सांगतो का समाजाने पण एक बोध घेतला पाहिजे. आता शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर ही देशाची संपत्ती आहे, ती कोणत्या जाती धर्माची नाही. पण मी नेहमी सांगतो की समीर रंजन शेख हा असा एक सैनिक आहे की एका बाजूला रोजा आणि दुसऱ्या बाजूला भीम आणि आजही ते रोजा समोर आले. त्यामुळे माझ्या सहकारी मित्राच्या वतीनं समीर भाई शेख यांच्या परिवाराच्या वतीनं आणि माझ्या निकम परिवाराच्या वतीनं मी आपल्या दोघांनाही पुढील वाटचालीमध्ये खूप खूप शुभेच्छा देतो. आपलं आरोग्य निश्चितच तथागतांच्या आणि बाबासाहेबांच्या पुण्य हे खूप चांगलं असेल आता आशावाद व्यक्त करून मला आयोजकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. मी किती शब्दात बोललो तरी आपल्या प्रेमाची परत फेड करू शकत नाही. असं प्रेम आणि अशा शुभेच्छा काकाजी कांबळे साहेब आपल्या असतील असा आशावादी व्यक्त करून थांबतो. जय हिंद, नमो बुद्धाय, जय संविधान. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाही अण्णाभाऊ आंबेडकरी चळवळीतील अग्रगण्य सेनानी, नाशिक जिल्ह्याचे भूमिपुत्र सरसेनापती पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाई, माता सावित्री, माता अहिल्यादेवी, थोर समाजसेविका, शिक्षणाचा जनक म्हणलं तरी वापर करणार नाही, फातिमाजी शेख, या सर्व राष्ट्रपुरुषांच्या पवित्र स्फूर्तीस आणि विचारांना या ठिकाणी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. चंदनापरी भीम माता जर जिजला नसता, चंदनापरी जर भीम माता जिजला नसता तर आज हा देश कसा झाला नसता. हा मानव विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या ऐतिहासिक दीनबंधू वाचनालय म्हणजे आताच्या बौद्ध विहारामध्ये आपण सर्व उपस्थित आहात. गेल्या 1.5 तासापासून सत्कार समारंभ किंवा आपल्या ज्या दिग्गज व्यक्तींचं खऱ्या अर्थानं या आंबेडकरी चळवळीतलं असलेलं योगदान किंवा त्यांचा कार्याचा लेखाजोखा किंवा कार्यामध्ये चळवळीमध्ये आलेले चढ-उतार या सर्व गोष्टींवर एक चर्चा झाली, उहापोह झाला आणि सर्व मान्यवर उपस्थितांनी त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. परंतु बघता बघता 1.5-2 तासाचा कालावधी झाला आणि एक वक्ता म्हणून किंवा एक सत्कार मूर्ती म्हणून बोलताना पहिल्यांदा श्रोत्यांची काळजी घ्यावी लागते की 1.5-2 तासापासून खाली बसलेले श्रोते किंबहुना हितचिंतक किंबहुना मित्रमंडळी किंबहुना आमच्यावर जीवापाड करणारे तेही त्यांची ऐकण्याची मानसिकता किंवा मनस्थिती आहे किंवा नाही त्यानुसार वक्त्यांनी बोललं पाहिजे. आणि वक्त्याचं खऱ्या अर्थानं हे गुण असतात की खाली असलेली चुलबुल लक्षात घेता भाषण लावण्यापेक्षा किंवा भाषण करीत असताना खाली बसलेल्या लोकांच्या आलेल्या आपोआप टाळ्या त्याच्यावरून लक्षात घ्यायचं की समोरची मंडळी कंटाळलेली आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून सूत्रसंचालन करत असताना, संयोजन करत असताना
साहेबांनी सांगितल्याप्रमाणे, आचार्यजींनी सांगितल्याप्रमाणे, बागुल साहेबांनी किंवा जाधव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला बसलेल्या लोकांची नस ओळखता आली पाहिजे. किंबहुना बसलेला श्रोता हा कुठेतरी पांगला जाणार नाही, जागेवर घालणार नाही, याची हातोटी तुमच्याकडे पाहिजे. ही खऱ्या अर्थानं भाषणाची एक कला. आता खरं तर स्वराज्य फिल्म प्रोडक्शनच्या माध्यमातून दादासाहेब फाळके पुरस्काराने पुणे या ठिकाणी, या महाराष्ट्राचं, या देशाचं सांस्कृतिक शहर म्हणजे पुणे शहर. आणि खऱ्या अर्थानं चित्रपट महर्षी म्हणून ज्यांची या जगामध्ये नोंद आहे, आणि 1832 साली आलेला पहिला मूक चित्रपट आहे, आणि त्या मूक चित्रपटाचे चित्रपट महर्षी म्हणून ज्यांनी निर्मिती केली ते नाशिक जिल्ह्याचे भूमिपुत्र खऱ्या अर्थानं दादासाहेब फाळके. आणि या आंबेडकरी चळवळीमध्ये सातत्याने गेल्या 40 वर्षापासून या आंबेडकरी चळवळीच्या नाशिक जिल्ह्याचे भूमिपुत्र असा ज्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय, खऱ्या अर्थानं याला एका बाजूला गेल्या 35-40 वर्षापासून आंबेडकरी चळवळीमध्ये काम करायचं, आणि दादासाहेब फाळके नावाचं खऱ्या अर्थानं इथे रसायन आहे. हे चित्रपट सृष्टीला पडलेलं एक मोठं स्वप्न आहे. आणि चित्रनगरीचे राजे किंवा निर्माते किंवा खऱ्या अर्थानं ज्यांचा हृदय या ठिकाणी झाला ते खऱ्या अर्थानं फाळके. आणि फाळकेंच्या नावाने, दादासाहेब फाळकेंच्या नावाने पुरस्कार कुणाला मिळतोय? आंबेडकरी चळवळीच्या निष्ठावंत भीमसैनिकांना. आता प्रवीणजी असेल, चंद्रकांत भाई खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. सावताजी भालराव असेल, शरदजी गायकवाड साहेब असेल, प्रभाकरजी कांबळे साहेब असेल, चिमणकर साहेब, प्रकाश नाना, अमोलजी पगारे साहेब, किंवा अगदी तिथं राजाभाऊ पासून, आकाशजींपासून तर आमच्या महिला प्रमोदजी बागुल साहेब, जाधव साहेब असेल, आमच्या भगिनी साळवे साहेब, आमच्या साळवेताई आहे, बाळासाहेबजी आहेत, त्या ठिकाणी किशोरजी करताळे आहेत, सुमीजी आहेत, समीर भाई आहेत, बसल्या सगळ्यांचाच नाव उल्लेख करतो. रविकांतजी, दोंदे साहेब, बाळासाहेब. आता अजून एक उद्देश सरकार योग असा आहे की आम्ही तिघाही मंडळी आज त्यांचा सत्कार तुमच्या माध्यमातून होतोय, हे तिघाही नातेवाईक. आता हे उद्देश सरकारने तुम्हाला सांगितला की आंबेडकरी चळवळीच्या भीमसैनिकांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मान पुणे या ठिकाणी झाला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आम्ही धर्मपीठावर बसलेले तिन्ही नातेवाईक आहोत. परंतु सगळ्यात महत्वाची बाब की आंबेडकरी चळवळीमध्ये पहिल्यांदा ते माझे नेते आहेत. मी सुरुवातीला चंद्रकांत भाईंना विनंती केली की एवढ्या ताकदीचे किंवा एवढ्या चळवळीतील पॅन्टर लोकांच्या बरोबरीने आज शेजारी कुठलीला कुठली लावून बसणे इतपत तरी माझी हिंमत नाही. मग मी अगोदर त्यांच्या बोलण्याच्या अगोदरच मी बोलणार होतो, कारण सिनियरिटीचा जो पॉईंट असतो तो कार्यकर्ता होण्यापर्यंत पाडला गेला पाहिजे. परंतु त्यांचा मनाचा मोठेपणा आहे. मी आयोजकांचे यासाठी आभार व्यक्त करतो की आकाशजींनी एकदम सुंदर आणि चांगल्या वाक्यामध्ये सांगितलं की पुरस्कार हे कशाही माध्यमातून घेतले जातात, मागवले जातात, आणि मग त्याचा बळीराव केला जातो. आता जनसेवक पुरस्काराने मलाही सन्मानित केलं लोकमत सारख्या ठिकाणी ताज हॉटेलमध्ये. आता तर मी गेलोय आहे, पूर्वीचं ते ताज हॉटेल, आणि नामांकित शाळेचे अभिनेते आहेत सीपी सरदार संतोष शिंदे साहेब होते, आणि त्यांच्या माध्यमातून माझ्याही सारख्या कार्यकर्त्यांना सन्मानित केला. पण पुरस्कार एका मिळाला की साळे साहेब किंवा रतनजी साहेब की खऱ्या अर्थानं सामाजिक कार्यामध्ये आपली जबाबदारी वाटते. आता तुम्ही दोघंही जण सेवानिवृत्त झाले, आमच्या भगिनी इथं बसलेले आहेत, आमच्या सारे. आता मी या वेळेला असं सांगेन की सर्वप्रथम रतनजी खंडाळे माझे नेते आहेत, कामगार नेते आहेत. पण अजून एक योगा असा आहे की त्यांच्या सख्या मामाची मुलगी माझ्या सख्या बायकोच्या भावाला दिली, म्हणजे माझ्या मेवण्याला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, माझ्या बायकोचे सख्या आत्या भाऊ नंदी साळवे. हा योगा किंवा हे
मुलीच्या जर मेडिकलच्या जर शिक्षणाला लागले तर काय वावगय म्हणून मी ते वाढदिवस या वर्षापासून करणं बंद करतो. पण एक महत्वाची गोष्ट अशी आहे की समाजामध्ये जर तुम्ही काम केलं तर त्याचं कौतुक होतं. समाजामध्ये जशी निंदा नाराजी होते, समाजामध्ये जशी टीका टिप्पणी होते, समाजामध्ये जसे आपल्याला आरोप प्रत्यारोप होतात, तसे समाजामध्ये एक वर्ग असा आहे की तुमच्या पश्चात तुमचं कौतुक हमेशा करत असतो. त्यामुळे 100 लोकांचा विचार करण्यापेक्षा 90 लोक जे आपले कौतुक करतात त्याच्यावर आपलं भवितव्य अवलंबून असतं. आणि ज्या माझ्या बापाचा माझ्या आजोबाचा चौदास काकांनी या ठिकाणी उल्लेख केला, रवीजी, त्या माझ्या आजोबाजी बापाने नेहमी सांगितलं की ज्या वेळेस तुम्ही असताना किंवा नसताना तुमच्या पाठीमागे चांगली किंवा वाईट, तुमच्या पाठीमागे चांगली किंवा वाईट जेव्हा प्रतिक्रिया लोकांची उमटे, तुमच्या पश्चात जेव्हा तुमच्या नावाची चर्चा चांगली हो किंवा वाईट हो जेव्हा चर्चा होते तेव्हा तुम्ही समजायचं तर तुम्ही यशाच्या शिखरावर आहात. तुमच्या पश्चात जेव्हा चर्चा आणि आज त्या वाढदिवसाच्या निमित्तानं दिवसभरामध्ये मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत 12 तास माझा फोन करत होता आणि एक व्हॉट्सअप, फेसबुक किंवा इंस्टा सारखं ठिकाण नव्हतं का ज्या ठिकाणी भारत निकम याला शुभेच्छा आलेली. मग आंबेडकर चळवळीची संपत्ती नाही तर दुसरं काय, मग याच्यापेक्षा मला काय पाहिजे? काय पाहिजे? मला समाधान शोधावं लागेल. मी मागच्या वर्षी याच वेळेला मला सांगितलं होतं आणि आता यावरून सांगतो की भारत निकमनी स्टेजवर बोललं पाहिजे. हे काही नाही. भारत निकम पेक्षा आकाशी असेल, समीर भाई असेल, संतोषजी असेल, ही पिढी तयार करण्याचं काम आपलं आहे. आणि या आंबेडकरी चळवळीमध्ये कार्यकर्त्यांचा कारखाना आहे. आणि जो काम करतो ना दादा चिमणकर साहेब त्याचं त्याच्या पश्चातही काम होईल. आता मुद्दा असा आहे की 2 गोष्टी या ठिकाणी आहे. आता मला प्रवीणजींचे मी आभार मानतो किंवा कदाचित थोडंसं वाईट नाही वाटेल मला, तुम्ही मला गर्दीत घुसवलं, पण हे तुमचं प्रेम चंद्रकांत भाई तुमचे हे प्रत्येकाच्या वाट्याला येते. त्यामुळे मी फार लकी, एकदा पहिला लकी तर मी शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेच्या दिवशी जन्माला आलेलो आणि दुसरा लकी की आज मला एवढं प्रेम मिळते. आता हे सांगायचं कारण असं आहे की अनुक्रमे महेंद्रजी साळवे साहेब, आता बघूनकर बाबू साहेब म्हणते बघूनकर म्हणजे आता ते बागायदार एक आता मी सांगायची गरज नाही. पण या सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की त्यांच्या चळवळीमध्ये आमचे दत्तजी खंडारे साहेब असेल किंवा आमचे बघूनकर साहेब असेल, हे सांगायचं तात्पर्य असेल की एका बाजूला